नमो बुद्धाय. तुम्ही पाहत किंवा ऐकत असलेल्या या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपण भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित संपूर्ण पवित्र ग्रंथ ऑडिओ व व्हिडिओमार्फत पाहणार आहोत. संपूर्ण धर्मग्रंथ हा जवळपास 400 पानांच्या आसपास असल्याकारणाने तो एकाच व्हिडिओमध्ये दाखवला तर ती व्हिडिओ खूप मोठी होऊ शकते. याच कारणाने या धर्मग्रंथाची एक व्हिडिओ ही जवळपास 10 ते 15 मिनिटांच्या आसपासची बनवण्यात येईल. म्हणजेच प्रत्येक 10 ते 15 मिनिटांच्या या व्हिडिओमार्फत संपूर्ण धर्मग्रंथ तुम्हाला वाचता व पाहताही येईल. तथागत भगवान गौतम बुद्धांचा जीवनक्रम, त्यांनी कठोर ध्यानसाधना करून मिळवलेली ज्ञानप्राप्ती व यातून मनुष्य जीवनाला दिलेला सदाकालीन सत्य असा धम्म हा जर प्रत्येक मनुष्याने वाचला, ऐकला व त्याचप्रमाणे आत्मसात केला तर त्या व्यक्तीच्या जीवनात खूप चांगला असा आमूलाग्र बदल झाल्याशिवाय राहणार नाही. बऱ्याचदा अनेकांच्या बाबतीत असे होते की पुस्तकी स्वरूपात असलेला एखादा धर्मग्रंथ जेव्हा अनेक जण वाचण्यासाठी सुरुवात करतात त्यावेळी सुरुवातीची काही पाने वाचून झाली की त्यानंतर ते बऱ्याच जणांकडून अपूर्ण राहून जाते. त्यामुळेच ऑडिओ, व्हिडिओ व वाचन स्वरूपात असलेला हा धर्मग्रंथ वाचकांसाठी खूपच जास्त प्रभावशाली असेल आणि म्हणूनच भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या स्वरूपातला हा धर्मग्रंथ सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत वाचण्याची किंवा ऐकण्याची एक चांगली संधी समजून व मनाशी एक निश्चय ठरवून तो पूर्ण वाचावा व आत्मसात करावा. तसेच ज्या कुटुंबामध्ये शक्य असेल अशांनी हा धर्मग्रंथ सहकुटुंब टेलिव्हिजनवर एकत्रित पाहावा. कारण सहकुटुंब एकत्र पाहिल्याने येणारी ऊर्जा ही खूपच जास्त सकारात्मक असेल. तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या पवित्र धर्मग्रंथाची सुरुवात आपण परिचयापासून करूया. परिचय. भारतीय जनतेच्या काही वर्गात बौद्ध धर्माबद्दल आस्था वाढत असल्याची लक्षणे दृष्टोतत्पीस येत आहेत. त्याचबरोबर स्वाभाविकपणे भगवान बुद्धांचे जीवन व शिकवण यांच्या सुलभ आणि स्पष्ट निवेदनाबद्दलही मागणी वाढत आहे. भगवान बुद्धांचे जीवन आणि शिकवण सुसंगतपणे व संपूर्णतः सादर करणे हे जो बौद्ध नाही त्याला साध्य होणे कठीण आहे. निकायांवर अवलंबून राहून बुद्धाची जीवनकथा सुसंगतपणे सादर करण्याचा जेव्हा आपण प्रयत्न करतो तेव्हा ती किती कठीण गोष्ट आहे हे प्रत्ययास येते. त्याहूनही त्यांच्या शिकवणीचा काही भाग सादर करणे अधिक अडचणीचे आहे असे आढळते. जगात जेवढे धर्मसंस्थापक होऊन गेले त्यात बौद्ध धर्माच्या संस्थापकाचे जीवन व शिकवण सादर करण्यात जी अडचण निर्माण होते ती गोंधळून टाकणारी नसली तरी पुष्कळ अवघड आहे असे म्हणणे अतिशयोक्त ठरणार नाही. हे प्रश्न सोडवावे आणि बौद्ध धर्म समजून घेण्याचा मार्ग मोकळा करावा हे आवश्यक नाही काय? जे बौद्ध धर्मी आहेत त्यांनी निदान साधारण चर्चेसाठी तरी हे प्रश्न मांडावेत आणि त्यावर त्यांना जितका प्रकाश टाकता येईल तेवढा टाकावा. यासाठी अजून योग्य वेळ आली नाही काय? ह्या प्रश्नावर चर्चा व्हावी म्हणून इथे उद्धृत करण्याचे मी योजित आहे. पहिला प्रश्न भगवान बुद्धांच्या जीवनातील एका मुख्य घटनेबद्दलचा आहे, ती म्हणजे परिव्रज्जा. भगवान बुद्धांनी परिव्रज्जा का ग्रहण केली? याचे पारंपरिक उत्तर म्हणजे त्यांनी मृतदेह, रुग्ण आणि जराजर्जर मनुष्य पाहिला म्हणून. वरवर पाहताही हे उत्तर हास्यास्पद वाटते. बुद्धाने आपल्या वयाच्या 29व्या वर्षी परिव्रज्जा ग्रहण केली. त्यांनी 3 दृश्यांची परिणिती म्हणून जर त्याने परिव्रज्जा ग्रहण केली असेल तर ही 3 दृश्ये तत्पूर्वी त्याला कधी कशी दिसली नाहीत? या शेकड्यांनी घडणाऱ्या नेहमीच्या घटना आहेत आणि त्या तत्पूर्वी बुद्धांच्या सहजच नजरेस न येणे असंभाव्य होते. त्याने त्या ह्याच वेळी प्रथम पाहिल्या हे पारंपरिक स्पष्टीकरण मान्य करणे अशक्य आहे. हे स्पष्टीकरण विश्वासार्ह नाही आणि ते बुद्धीलाही पटत नाही. पण हे जर त्या प्रश्नाचे उत्तर नसेल तर खरे उत्तर तरी कोणते? दुसरा प्रश्न 4 आर्य सत्यांनी निर्माण केला आहे. बुद्धाच्या मूळ शिकवणीत त्यांचा अंतर्भाव होतो काय? हे सूत्र बौद्ध धर्माच्या मुळावरच आघात करते. जीवन हे जर दुःख आहे, मृत्यू हे जर दुःख आहे आणि पुनर्जन्म हे जर दुःख आहे तर सर्व काही संपलेच म्हणायचे. ह्या जगात सुखप्राप्तीसाठी धर्म किंवा तत्वज्ञान माणसाला कधीच उपयोगी पडणार नाही. जर दुःखापासून मुक्ती नसेल तर धर्म काय करू शकणार? जन्मापासून जे दुःख अस्तित्वात येते अशा दुःखापासून मानवाची सुटका करण्यासाठी बुद्ध तरी काय करू शकेल?
अबौद्धांनी बौद्ध धर्माचा स्वीकार करण्याच्या मार्गात ही 4 आर्य सत्ये हा एक मोठाच अडथळा आहे. कारण 4 आर्य सत्ये मानवाला आशा नाकारतात. ही 4 आर्य सत्ये बुद्धाच्या आचार तत्वांना निराशावादी ठरवतात. ही आर्य सत्ये मूळ शिकवणीत अंतर्भूत आहेत काय, की ती भिक्खूंनी नंतर दिलेली जोड आहे? तिसरा प्रश्न आत्मा, कर्म आणि पुनर्जन्म ह्या तत्वांबद्दलचा आहे. बुद्धाने आत्म्याचे अस्तित्व नाकारले आहे, पण त्याने कर्म आणि पुनर्जन्म यांबद्दलची तत्वे दृढतया प्रतिपादन केली आहेत असे सांगितले जाते. मग लगेच प्रश्न उपस्थित होतो, जर आत्मा नाही तर कर्म कसे असू शकेल? जर आत्मा नाही तर पुनर्जन्म कसा असू शकेल? हे गोंधळ निर्माण करणारे प्रश्न आहेत. बुद्धाने कर्म आणि पुनर्जन्म हे शब्द कोणत्या अर्थी वापरले? त्या काली ब्राह्मण वापरत त्यापेक्षा निराळ्या अर्थी हे शब्द वापरले काय? असे जर असेल तर कोणत्या अर्थी? ब्राह्मण वापरत त्याच अर्थी त्याने हे वापरले काय? असे जर असेल तर आत्म्याचा अस्वीकार आणि कर्म व पुनर्जन्म यांचे दृढ प्रतिपादन ही भयानक विसंगती नाही काय? ही विसंगती उकळण्याची आवश्यकता आहे. चौथा प्रश्न भिक्खू संबंधीचा आहे. भिक्खू निर्माण करण्यात बुद्धाचा काय हेतू होता? एक पूर्ण पुरुष निर्माण करणे हा हेतू होता काय, की जनतेच्या सेवेला आपले आयुष्य वाहिलेला आणि त्यांचा मित्र, मार्गदर्शक आणि तत्वज्ञ असलेला एक समाजसेवक निर्माण करणे हा हेतू होता? हा एक अगदी महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यावर बौद्ध धर्माचे भवितव्य अवलंबून आहे. जर भिक्खू हा केवळ पूर्ण पुरुष असेल तर बौद्ध धर्माच्या प्रसाराला तो उपयोगी होत नाही. कारण जरी तो पूर्ण पुरुष असला तरी तो स्वार्थी पुरुष आहे. उलट पक्षी जर समाजसेवक असला तर बौद्ध धर्मात तो आशाजनक होऊ शकेल. ह्या प्रश्नाचा निर्णय तात्विक सुसंगतीच्या हितापेक्षा बौद्ध धर्माच्या भवितव्याच्या हिताच्या दृष्टीने केला पाहिजे. मला आशा वाटते की माझे प्रश्न वाचकांत चेतना निर्माण करतील आणि त्याची उकल करण्यासाठी हातभार लावण्यास प्रवृत्त करतील. उपोद्घात. प्रचलित आणि पूर्वानुभवात काहीतरी सुसंवाद साधावा, भावना आणि विचार यांच्या गरजा पूर्ण करील अशी परिस्थिती निर्माण व्हावी आणि भवितव्याला सामोरे जाण्यासाठी आत्मविश्वास प्राप्त व्हावा, यासाठी मानवाला आपल्या चालू आणि परंपरागत समजुती आणि कल्पनांचा वेळोवेळी पुनर्विचार करणे भाग पडते. अलीकडे व्यावहारिक व तात्विक महत्त्वाच्या दृष्टीने समीक्षेचा किंवा शास्त्रीय अन्वेषणाचा विषय म्हणून धर्माचे आकर्षण जर वाढले असेल तर त्याची कारणे अशी आहेत. अ. शास्त्रीय ज्ञान व विचार यांची जलद प्रगती. ब. विषयाबद्दलची सखोल बौद्धिक आवड. क. धर्मात सुधारणा किंवा त्याची पुनर्रचना करण्याची किंवा अधिक तर्कसिद्ध व शास्त्रीय किंवा कमी अंधश्रद्धेच्या प्रणालीची त्याऐवजी स्थापना करण्याची जगात सर्वत्र दिसणारी प्रवृत्ती. आणि ड. धर्मावर प्रभाव करणाऱ्या किंवा धर्माने प्रभावित होणाऱ्या एक प्रकारच्या सामाजिक, राजकीय आणि आंतरराष्ट्रीय घटनांचा परिणाम. जेव्हा एखाद्या कार्याचे किंवा परिस्थितीचे नैतिक किंवा सद्विचार विषयक मूल्य संभ्रमित असते तेव्हा धर्माच्या महत्त्वाबद्दलचा प्रश्न उपस्थित होतो आणि सर्व खळबळजनक अनुभव धार्मिक किंवा इतर मूलतत्वांचा पुनर्विचार करण्यास निश्चित भाग पडतात. अखेरीस न्याय, दैव, देव व विश्वासंबंधीचे प्रश्न निर्माण होतात आणि तदनुषंगाने धार्मिक आणि इतर विचारांच्या परस्पर संबंधाचे प्रश्न, सर्वसामान्य ज्ञानाची साधारण आणि अनुभव व सत्य त्यांच्या व्यावहारिक कल्पना याबद्दलचेही प्रश्न यात गुंतले जातात. सदर ग्रंथ हा एकूण 8 खंडांमध्ये विभागला आहे, जे पुढील प्रमाणे आहेत. प्रथम खंड सिद्धार्थ गौतम बोधिसत्व बुद्ध कसे झाले. द्वितीय खंड धम्मदीक्षेची मोहीम. तृतीय खंड भगवान बुद्धाने काय शिकविले. चतुर्थ खंड धर्म आणि धम्म. पंचम खंड संघ. षष्ठ खंड भगवान बुद्ध आणि त्यांचे समकालीन. सप्तम खंड भ्रमणिकाची अंतिम यात्रा. अष्टम खंड त्यांचे व्यक्तिमत्व. प्रथम खंड सिद्धार्थ गौतम बोधिसत्व बुद्ध कसे झाले. हा खंड एकूण 7 भागांमध्ये विभागला आहे. त्यातील भाग पहिला जन्मापासून परिव्रज्येपर्यंत हा एकूण 21 पोटभागांमध्ये विभागला आहे. त्यातील पहिले 2 पोटभाग आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ते म्हणजे 1 कुळ व 2 पूर्वज. प्रथम खंड सिद्धार्थ गौतम बोधिसत्व बुद्ध कसे झाले. भाग पहिला जन्मापासून परिव्रज्येपर्यंत.
एक कुळ. ख्रिस्तपूर्व 6व्या शतकात उत्तर भारतात सार्वभौम असे एक राज्य नव्हते. सबंध देश निरनिराळ्या अनेक लहान मोठ्या राज्यात विभागला गेला होता. त्यांपैकी काही राज्यांवर एका राजाची सत्ता होती तर काहींवर एका राजाची सत्ता नव्हती. राजाची सत्ता असलेली राज्ये संख्येने एकूण 16 होती. त्यांची नावे अंग, मगध, काशी, कोशल, व्रजी, मल्ल, चेती, वत्स, कुरु, पांचाळ, मत्स्य, सौरसेन, अश्मक, अवंती, गांधार आणि कंबोज ही होत. ज्या राज्यांवर राजाची अधिसत्ता नव्हती ती ही होत: कपिलवस्तूचे शाक्य, पावा व कुशीनगरा येथील मल्ल, वैशालीचे लिच्छवी, मिथिलेचे विदेह, रामग्रामचे कोलिय, अल्लकपचे बळी, रेसपुत्तचे कलिंग, पिप्पलवनाचे मौर्य आणि ज्यांची राजधानी सिसुमारगिरी होती ते भग्ग. ज्या राज्यांवर राजाची सत्ता होती त्या राज्यांना जनपद म्हणत व ज्यावर राजाची सत्ता नव्हती त्या राज्यांना संघ किंवा गणराज्य असे म्हणत असत. कपिलवस्तू येथील शाक्यांच्या शासन पद्धतीविषयी विशेष अशी माहिती मिळत नाही. या राज्याची शासन व्यवस्था प्रजासत्ताक होती की त्यावर काही विशिष्ट लोकांची सत्ता होती हे समजत नाही. तथापि हे मात्र निश्चित की शाक्यांच्या गणतंत्र राज्यात अनेक राजवंश होते व ते आळीपाळीनेच राजसत्ता चालवित होते. अशा प्रकारे राजसत्ता चालविणाऱ्या राजघराण्याच्या प्रमुखाला राजा अशी संज्ञा होती. सिद्धार्थ गौतमाच्या जन्मावेळी राजपद धारण करण्याची पाळी शुद्धोधनाची होती. शाक्यांचे राज्य भारतवर्षाच्या ईशान्य कोपऱ्यात बसले होते. ते एक स्वतंत्र राज्य होते. परंतु कालांतराने कोशल देशाच्या राजाने शाक्यांवर आपले अधिपत्य प्रस्थापित करण्यात यश मिळवले. कोशलाधिपतीच्या अधिसत्तेमुळे शाक्यांना कोशल राजाच्या अनुज्ञेखेरीज आपल्या राजसत्तेचे काही अधिकार वापरणे अशक्य झाले होते. तत्कालीन राज्यात कोशल राज्य हे एक सामर्थ्यशाली राज्य होते. मगधाचेही राज्य तसे प्रबळ होते. कोशल देशाचा राजा पसेनदी किंवा प्रसेनजित व मगध देशाचा राजा बिंबिसार हे सिद्धार्थ गौतमाचे समकालीन होते. 2. पूर्वज. शाक्यांच्या राजधानीचे नाव कपिलवस्तू हे होते. कदाचित हे नाव थोर बुद्धिवादी तत्ववेता कपिल मुनी याच्या नावावरून पडले असावे. कपिलवस्तूमध्ये जयसेन नावाचा एक शाक्य राहत होता. सिनहू किंवा सिंहननू नावाचा त्याला एक मुलगा होता. सिंहननूचा विवाह कच्छनाची झाला होता. त्याला शुद्धोदन, धौतोदन, शुल्कोदन, शाक्योदन व अभितोदन असे 5 पुत्र होते. या 5 पुत्रांशिवाय सिंहहनूला अमिता व प्रमिता या नावांच्या 2 कन्या होत्या. त्याच्या कुटुंबाचे गोत्र आदित्य होते. शुद्धोदनाचा विवाह महामायेशी झाला होता. तिच्या पिताचे नाव अंजन व आईचे नाव सुलक्षणा असे होते. अंजन हा कोलिय वंशातील होता. तो देवदह नावाच्या गावी राहत होता. शुद्धोदन हा मोठा योद्धा होता. जेव्हा शुद्धोदनाने शूरपणा दाखविला तेव्हाच त्याला दुसरी पत्नी करण्याची अनुमती देण्यात आली व त्याने दुसरी पत्नी म्हणून महाप्रजापतीची निवड केली. ती महामायेची वडील बहीण होती. शुद्धोदन फार श्रीमंत होता. त्याच्या मालकीची भूमी विस्तृत होती व त्याचे पुष्कळ नोकर व चाकर होते. असे म्हणतात की त्याच्या मालकीची जमीन नांगरण्यासाठी 1000 नांगर चालत असत. तो ऐशो आरामात राहत होता. त्याचे अनेक महाल होते. तर मित्र हो, भाग पहिला जन्मापासून परिव्रज्येपर्यंत यातील पोटभाग 1 कुळ व 2 पूर्वज आपण या व्हिडिओमध्ये पाहिले. येणाऱ्या पुढील व्हिडिओ क्रमांक 2 मध्ये आपण 3 जन्म, 4 असित मुनींचे आगमन व 5 महामायेचा मृत्यू हे पाहणार आहोत. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक नमस्कार.